बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ. प्रकरण 9. उत्तिष्ठ उत्तिष्ठ विनायक. मध्यरात्रीनंतरच्या काळात त्यांना अधिकाराने घातलेली आज्ञा ऐकू आली. परंतु त्या निद्रावस्थेतही ते म्हणाले, श्रीकृष्णा, ही आज्ञा तर तुम्ही धनंजयाला केली होती. सत्य आहे, सत्य आहे वत्सा, सत्य आहे. तेव्हा एकाच वंशातल्या 2 बंधूंच्या युद्धातला प्रसंग होता. विचलित अर्जुन शस्त्र टाकून रथात बसला होता. आम्हीच त्याला सांगितलं, युद्ध हा क्षत्रिय धर्म आहे. अन्यायाच्या अतिक्रमणाच्या विरोधात सत्याच्या साठी युद्ध हे तुझं कर्म आहे, तुझा धर्म आहे. हो, हे तर आम्हीही नित्यनेमाने भगवद्गीतेत बालवयापासूनच वाचत आलोत. विनायका, तुझी बाजू सत्याची, सत्य धर्माची आहे. परंतु ब्रिटिशांची सेवा विशाल आहे. भविष्याचे शुभ संदेश मनात ठेवून वर्तमानात तू कर्म कर. सांभाळ अनेक आघाड्या, दाखव तुझी युद्धनीती, कर युद्ध कर. स्पष्ट शब्द होते. त्यांना जाग आली होती. कुठेही कोणी नव्हतं. चालायला हवं प्रथम आपण, म्हणजेच इतर मागे येतील. त्याने उत्तर रात्री श्रीकृष्णाला नमस्कार केला. हे श्रीकृष्णा, स्वातंत्र्य आमचं लक्ष्य, आमचं अंतिम आणि सर्वोच्च ध्येय आहे. ही शब्दप्रतिष्ठा कायम ठेवीन मी. आमची प्रज्ञा एकाच आकांक्षावर प्रतिष्ठित झालेली आहे. आज तुमचा शुभ संकेत मिळाला. मन प्रसन्न झालं. आजपासून क्षणभरही विश्रांती न घेता कार्य करू ते स्वातंत्र्यासाठी. ते मनोमन म्हणाले. कालपासून भुरभुरता हिमकणांचा वर्षाव होत होता. सवयीप्रमाणे उठल्या उठल्या त्याने खिडकी उघडली. मावळत्या चंद्रप्रकाशात हिमकणांचा वर्षाव अप्रतिम दिसत होता. श्वेतकणांची जुईच्या फुलांसारखी ओघळती मालिका ते पाहत होते. निरभ्र आकाशातलं चांदणच जणू पाझरत होतं. धरतीनेही धवल वस्त्र परिधान केलं होतं. हा नेत्रदीपक सोहळा पाहत भगूरच्या अंगणातल्या पडलेल्या गारा बाळ आणि त्यांनी त्या ओंजळीत भरून येसू वहिनीच्या हातात दिल्या होत्या. त्या गारांनी थरारत तिने ओंजळीतल्या गारा उधळल्या होत्या. त्यांच्या अंगावर हिमकण पडले हे तात्यांना आठवलं. आज 10 वाजता सभा होती. त्याचा कच्चा आलेख तयार करून ठेवला होता. कोणत्याही सभेचा आराखडा तयार करून ठेवण्याचा त्यांचा बालवयाचा स्वभाव होता. तात्या 1906च्या जुलै महिन्यात लंडनला पोहोचले होते. इंडिया हाऊसमध्ये आल्या आल्या त्यांनी विश्रांती न घेता कृष्णशहा, लोकमान्य टिळक, परांजपे, बाबाराव, येसूवहिनी, माईंचे वडील यांना पोहोचल्याची पत्र लिहिलीत आणि माईंना काय लिहावं हे त्यांना सुचेनात. एकदा बाबा म्हणाले होते, अरे विनायका, विवाह होऊन पुण्याला गेलास, अनेक आराखडे करतोस, लेख लिहितोस, कविता करतोस, मग माईला पत्र का लिहित नाहीस? आजही त्यांना भारतात पत्र पाठवताना माईंना काय लिहावं हा प्रश्न पडला. तिने स्वतःहून तात्यांना स्वीकारलं होतं. विवाहाच्या पहिल्याच रात्री तुमच्या पावलामागून मीही चालेन असं वचन दिलं होतं. काही काळ तरी तात्यांना विवाह केला खरंच करायला हवा होता का हा प्रश्न सतावत होता. परंतु नंतर मात्र त्यांनी तिच्या शब्दांसह गृहीतच धरलं होतं. त्यांनी लंडनहून पत्र पाठवलं. प्रिय माई, अनेक आशीर्वाद. आज आम्ही लंडनला सुखरूप पोहोचलो आहोत. इंडिया हाऊसमध्ये आमची सोय झाली आहे. पर्शिया महाबोटीवर काही भारतीय मित्र मिळाले होते. तेच इथेही आहेत आणि इतरही काही मिळालेत. इथे आम्ही आळीपाळीने स्वयंपाक करतो आहोत. ती आई गेल्यावर अण्णाने आम्हाला स्वावलंबनाचे पाठ दिलेत. तेच वारंवार आम्ही गिरवतो आहोत इथे. इथला निसर्ग वेगळा आणि सुंदर आहे. विश्वनिर्मात्याने सर्व सृष्टीत
विविध स्थळी आपापले रंग उधळले आहेत. इथली माणसं स्वच्छ, गोरी आणि शिष्टाचाराने वागणारी आहेत, वक्तशीर आहेत. भारतीय संस्कृतीचं विशालत्व इथे नाही. आदर, आतिथ्य आणि स्नेह नाही. स्वतःत ते मग्न दिसतात. आम्ही पुण्याप्रमाणे इथे स्वातंत्र्याच्या अनुषंगाने कामाला लागणार आहोत. सर्व आराखडा तयार केला आहे. बॅरिस्टर होणं हा आमच्या जीवनाचा उद्देश नाही, किंवा बॅरिस्टर होऊन सरकारी नोकरीत राहून सुखात लोळावं, गाड्यातून फिरावं, ऐशाराम करावा, हाही आमच्या जीवनाचा उद्देश नाही. आम्ही भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्हीच आमच्यासाठी. बाकी पुढे लिहूच. तुम्ही पुत्रवती आहात माई. प्रभाकरावर क्रांतीचे संस्कार करा. शूरवीरांच्या कथा वाचाव्यात. देव धर्म या पलीकडे जाऊन भूमातेच्या वीरांगणांची चरित्र वाचावीत. आमच्या हातून जे होईल ते कार्य आम्ही करूच, परंतु राहिलेलं कार्य आपला प्रभाकर पूर्ण करील, हा वसा त्याला द्यावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. अधिक काय लिहू? तुमचा पती तात्या विनायक. त्यानंतर 6 महिन्यात त्यांनी पत्र लिहिलं असेल ते टिळकांनाच, आणि आजच्या सभेची पूर्ण कल्पना दिली होती. त्यांना आनंद ह्या गोष्टीचा होता, आपली गुप्त पत्र सरकार छाननी करत नाही याचा, परंतु त्यांची दृष्टी आपल्यावर आहे याची त्यांना कल्पना असेलच. लोकमान्य टिळकांचं केवळ 4च ओळीत पत्र आलं होतं. त्यात लिहिलं होतं, तात्या, तुमची लेखणी श्रेष्ठ आहेच, परंतु तुमची ज्वलजहाल वाणी श्रेष्ठतम आहे. आमचा तुम्हाला मनापासून आशीर्वाद आहेच, परंतु त्याहून मोठा आशीर्वाद आहे तुमच्या कार्यकर्तृत्वाला. या 4च ओळी वेदमंत्राप्रमाणे तात्यांनी पाठ केल्या होत्या. बाबारावांचं पत्र आलं होतं. ते टिळकांनी पाठवलेल्याच तारखेला. त्यात लिहिलं होतं, तात्याराव, तुम्ही गेलात म्हणून इथे कार्य थांबलेलं नाही. एवढंच नव्हे तर ते अभिनव भारतचं कार्य वाढणार आहे. तुमचे मित्रवर्य आहेत मदतीला. शिवाय आता अभिनव भारत प्रकाशनही सुरू करत आहोत. त्यामुळे पत्रकाद्वारे अनेक लोकांपर्यंत जाणं शक्य होईल. कल्पना आहे ह्यात ब्रिटिशांची दृष्टी आपल्याकडे वळेल, परंतु आपणच हा मार्ग निवडला आहे तर भयभीत का व्हावं आपण? आता सारं कार्य प्रत्यक्षात येईल. तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कार्याला सांभाळा. हे 2 आशीर्वाद मिळताच तात्यांनी केलेल्या आराखड्याप्रमाणे संपर्क सुरू केला. हरनाम सिंग, रमेशचंद्र दत्ता आणि पत्रकार वर्मा सोबतीला होतेच. त्यातच तिथे असलेल्या काही भारतीयांचा परिचय झाला. भाई परमानंद, लाला हरदयाळ, सरोजिनी नायडू यांचे बंधू वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय हे ज्वलंत देशभक्त त्यांना मिळाले. त्यांची सर्वांची सभा एकदा झाली होती. प्रत्येकाने आपापले विचार भारताच्या स्वातंत्र्यासंदर्भात मांडले होते. आज ही दुसरी सभा होती. ठरल्याप्रमाणे सभा आज होती. हरनाम सिंग प्रथम आला आणि म्हणाला, मुद्दाम लवकर आलो. आज आपण प्रत्यक्षात काय करायचं ते ठरवूया. आणि दुसरं हे सांगायला आलो की माझ्या पत्नीचं पत्र आलं. त्यात तिनं लिहिलंय, आप जो काम करने जा रहे हो उसके लिए सर्वप्रथम आपको ढेर सारी बधाई. हमारे पुत्र के सामने एक आदर्श होगा आपका. आप अपने पिताजी तथा माताजी के सपूत होंगे. मृत्यु तो सबको आती ही है. आपकी वीर मृत्यु पंजाब के लिए गौरव होगा. यदि मेरे लायक कुछ काम होगा तो भी करना चाहती हूँ. जिसने यह मार्ग तुम्हें बताया वे भारत के सपूत सावरकर जी को मेरा शत शत प्रणाम कहना और उन्हें लक्ष्मण जैसा साथ देना. तात्यांच्या नेत्रातून अश्रू ओघळले. घरी जायला उत्सुक हा हरनाम सिंग आता लढेन भारताच्यासाठीच असं म्हणू लागला होता. अशी परिवर्तनाची भाषा जर देश बोलू लागला तर स्वातंत्र्य कोसभरही दूर असणार नाही. भाई परमानंद, लाला हरदयाळ, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय आले आणि त्यांच्याबरोबर बॅरिस्टर होण्यासाठी VVS अय्यर आले होते. पाश्चात्य नृत्य आणि संगीत यांची त्यांना विशेष आवड होती. सौराष्ट्रातले राजपूत परिवारातले सरदार सिंग राणा पॅरिसला हिऱ्यांचे व्यापारी होते. ते तिथेच स्थायिक होते. तेही उपस्थित होते. इंडियन होम रूल लीगच्या चळवळीत सहभागी होते.
सर्व आसनावर स्थानापन्न होताच तात्या उठून उभे राहिले आणि अस्खलित वाणीत बोलू लागले. भारत राष्ट्रावर अनन्य प्रेम करणाऱ्या आमच्या मित्रांनो, आज तुमचं मनापासून येणं मनाला प्रसन्न करून गेलं. आज आम्हाला 2 शुभसंकेत मिळाले होतेच. एरवी असतं तर ह्या शुभसंकेताचा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून मानसिक दृष्टीने विचार केलाही असता, परंतु आज आम्हाला ते शुभसंकेत प्रेरणा देऊन गेलेत. अमेरिकेतून लंडनला विवेकानंद आले तेव्हा सनातन धर्म आणि भगवद्गीतेचा अर्थ सांगण्यासाठी. आपल्याकडे चिरंतन संस्कृती आहे, मानवता आहे हे सांगण्यासाठी आणि स्वत्वहीन अस्तित्वहीन भारतीयांना जागवण्यासाठी. तोच श्रीकृष्ण आम्हाला जागून गेला. कर्मरत रहा हा संदेश देऊन गेला. तर बाबांचं आलेलं पत्र काल रात्रीच आम्ही वाचलं आणि त्यांनीही कार्यरत रहा, यश अपयश याचा विचार करू नका असं सांगितलं. याचा अर्थ आजच्या सभेशी त्या 2 गोष्टींचा संबंध असलाच तर तो आमच्या वाणीतून प्रसृत होणाऱ्या शब्दांशी आहे. ते शब्द ज्वलजहाल असतील, कारण अन्यायाविरुद्ध सारथ्य करणाऱ्या श्रीकृष्णाचे हात आमच्या मस्तकावर आहेत. आज ब्रिटिशांबद्दल सडेतोड किंवा स्पष्ट बोलणं अनेकांना अन्याय अधर्म वाटतो. आपण काही बोललो तर काही होणार तर नाही हे भय असतं. आज ह्या सभेत अगदी निवडक लोक असले तरी महासंघटनेचे ते प्रतिनिधित्व करत आहेत. म्हणून त्यांना मला सांगावंसं वाटतं की 1857 पासून आजवर आपण दबून राहिलो. ब्रिटिशांपुढे तलवार म्यानातच गंजून गेली. धार करायचा तर प्रश्नच आला नाही. आपली वाणीही गुलाम झाली. काही ज्योती पेटल्या, काही जाणीवपूर्वक विझल्या. आपण आपलं सामर्थ्य गमावून बसलो आणि ते सामर्थ्यवान झाले. व्यापाराच्या निमित्तानं आलेले इंग्रज पाहुणे म्हणून आले आणि मालकच झाले. औरंगजेबाने हिंदूंना संपवण्याचा चंगस बांधला. तसंच ब्रिटिशांना भारत प्रति इंग्लंड करायचा होता. इथली लूट करायची आहे असं नाही, तर त्यांना इथेच स्थायिक व्हायचं आहे. परंतु त्यांना काय करायचं आहे हा त्यांचा प्रश्न आहे. उत्तर द्यायचं आहे ते आपल्याला. आपला मार्ग सशस्त्र क्रांतीचा आहे. आपला मार्ग हा असा आहे. तुम्हाला काय वाटतं? त्यांनी सर्वांना विचारलं. तुम्ही म्हणता ते आम्हाला मान्य आहे. आम्हा सर्वांनाच भारत देश स्वतंत्र व्हावा असं मनापासून वाटतं. परंतु त्यांच्याशी गनिमी कावा करून लढायलाही हातात शस्त्र नाहीत. जीवावर उदार होऊन लढणं मान्य आहे, परंतु या ज्वाला सर्व दूर पसरायला हव्यात. अगदी योग्य बोललात ज्ञानचंद वर्मा. यासाठी संघटन आवश्यक आहे. एवढंच नव्हे तर विविध प्रांतातून उठाव व्हायला हवा. दक्षिणेपासून उत्तर भारतापर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिम भारतापर्यंत. तात्या म्हणाले, सावरकर एवढं संघटन सहज का उभारणार आहे? त्यापेक्षा एखादा बॉम्ब दिल्ली मुंबईला टाकला तर? कन्याकुमारीला मिशनरी अधिक, तिथे बॉम्ब टाकता येईल. तुमची कल्पना योग्य असली तरी बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण इथे कोणी घेतलं आहे? ज्ञानचंद वर्मा फायरमॅन आहेत, परंतु बॉम्ब करणं ही गोष्ट वेगळी. असं करता येईल. आपण अधिक विश्वासू सहकारी जमून कुणालाही बॉम्ब प्रक्रिया येते का विचारू. आणखी काही सहकारी पुढच्या सभेपर्यंत येतील. त्यात सुखसागर दत्त, निरंजन पाल, बॅरिस्टर खान, केरळचे गोविंद मेनन, मद्रासचे डॉक्टर राजन ही सहकारी मंडळी येतील. खरं तर आजच आम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं. विशेष सांगायचं झाल्यास इंग्लंडला औषधोपचार घेत असल्या मॅडम कामाही येणार आहेत. ही तर तुमच्या कार्याची पावतीच आहे. अय्यर म्हणाले, आता केवळ आम्ही उरलो नाही, आपण झालो आहोत. जे यश असेल ते सर्वांचे असेल. अस्तु. आजच्या सभेत आपण 2 मुद्द्यावर प्रामुख्याने चर्चा केली. एक म्हणजे संपूर्ण भारत जागृत करायचा असेल तर त्या भागातल्या क्रांतिकारकांनी आपली संघटना करायला हवी. दुसरी गोष्ट म्हणजे बॉम्ब निर्मिती प्रक्रिया कोणाकडून शिकता येईल याचा शोध घेणे. त्यानंतर विस्तृत आणि सर्वंकष चर्चा करता येईल.
नवचेतना जागृत झाली होती. प्रत्यक्ष कार्य करायला सर्वांची मनं अधीर झाली होती. सावरकर, पाहता पाहता इथे येऊन 9-10 महिने झालेत. ठोस पावलं आता उचलायला हवीत आणि तीही शीघ्र गतीनं. वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय म्हणाले. तसं सर्वांनाच ते जाणवलं. आम्हालाही वाटतं सपासप तलवार चालवावी व्हाईसराय आणि त्यांच्या सहकारी मंडळीवर. मला आठवतं पांडुरंग बापट यांनी दामोदर भिडे यांच्याकडून तलवारीवर हात ठेवून क्रांती दीक्षा घेतली होती. आमच्या 2 वर्ष अगोदर ते लंडनला आले होते आणि त्यांनी काही खळबळजनक विधानं केल्यानं त्यांची शिष्यवृत्ती मुंबई विद्यापीठाने काढून घेतली असं ऐकलं होतं. सावरकर म्हणाले. बरोबर आहे सावरकर, माझ्याकडे ते एकदा आले होते. एडिनबर्गच्या कॉलेजला होते. नेमबाजी आणि शूटिंगचं ट्रेनिंग घेतलं होतं त्यांनी आणि त्यांच्या विधानाने तर लंडनमध्ये प्रचंड खळबळ माजली होती. कोणती विधानं सरदार सिंग? न्याय कारणासाठी कोणी हत्या केली तर ती निंद्य नसून समर्थनीय आहे. मीही या विचाराने प्रभावित झालो होतो, परंतु सध्या ते कुठे आहेत माहीत नाही. परंतु शोध घेता येईल. आणखी MPT आचार्य मला माहीत आहेत. ते तामिळ भाषी पत्रकार आहेत. एक वृत्तपत्र चालवतात. त्यांनाही मी आमंत्रित करीन. मी इथे स्थायिक असल्याने अनेकांशी माझा संपर्क आहे. सभा संपली होती. भोजनाची वेळ झाली होती. परंतु तात्या विद्यार्थी आहेत हे जाणून सरदार सिंगनी डबे भरून जेवण आणलं होतं. सावरकर, क्रांतीच्या गप्पा मारून अधिकच भूक लागते असा माझा अनुभव आहे, म्हणून मी जेवण घेऊनच आलोय. सर्वांनाच मनापासून आनंद झाला. सरदार सिंग म्हणाले. जेव्हा जेव्हा सावरकरकडे सभा होईल माझ्याचकडून जेवणाची व्यवस्था होईल. आणि मग सर्वांनी मनापासून टाळ्या वाजवल्या. मी इथे स्थायिक आहे, ते माझं कर्तव्य आहे. भारतात इथल्या सुखी संपन्न जीवनात येऊनही तुम्ही सारे भारताच्या स्वातंत्र्याचा विचार करता. याहून मोठी गोष्ट दुसरी नाही. जेवण झाल्यावर इतर गप्पात तात्या म्हणाले. आम्हाला मॅजिनीचं चरित्र आवडलं. त्याचा मराठीत अनुवाद केला होता. तो आता अभिनव भारतच्या सर्व सदस्यांना आम्ही देऊ. जे जे पुरुष आपल्या मातृभूमीसाठी लढले त्या सर्वांबद्दल आम्हाला आदर आहे. सभा संपली होती. पुढे केव्हा आणि कुठे भेटायचं हे ठरणार होतं, कारण एकाच जागी सभा झाल्यावर संशय येण्याचा प्रश्न होता. त्यामुळं भेटीचं स्थान निश्चित करूनच ठरवावं लागणार होतं. सारे गेल्यावर लवकरच संध्याकाळची पावलं जमिनीवर उतरू लागली होती. रात्रभर झालेल्या हिमकणांचं लहान लहान निर्झराचं रूप घेतलं होतं आणि त्यात संध्या राणी आपलं रूप निहाळत होती. प्रत्येक ओहोळ तिच्या रंगात रंगला होता. अशाच एका सुंदर संध्याकाळी एक वेडं शेळीचं कोकरू भरकटलं आईपासून, कळपापासून दूर गेलं. त्यांची कविता त्यांना आठवली. रानात चुकलेलं कोकरू आणि त्यांचीच कविता आठवून ते भावविभोर झाले. त्या कवितेत हरवलेलं एक कोकरू कवी घरी येऊन येतो. सर्वजण त्याच्या गोजीरवाण्या निरागस कोकराचं स्वागत करतात. त्याला वाटीत दूध देतात, खायला देतात. कवी म्हणतो, मला माहीत आहे, तो दूर दिसत असे कोण, टपत असे क्रूर बग यवन, गोजिरी कापण्या मान जान रे. दूध दिलं तरीही त्या कोकराने त्यातला थेंबही घेतला नाही. भूक लागली होती तर अखेर त्याने 4-6 थेंब प्यायले आणि मान फिरवली. स्वातंत्र्य जयाचे गेले, परक्याचे बंदी झाले, त्रिभुवनी सुख त्या कसले. असा प्रश्न मनात आल्यावर कवी त्या कोकराला म्हणतो, तुझी आई तुला शोधत असेल. सध्या तरी ती तुला सोडून गेली. जशी माझी जन्मदात्री आई गेली, माझी भारतमाता शृंखलाबद्ध झाली. कसं कुणास ठाऊक, वयाच्या 9व्या वर्षी निधन झाल्या आईची त्यांना आठवण झाली आणि ते गदगदून रडू लागले. त्या दुर्दैवी कोकरासारखीच आपली अवस्था झाली. आज तर परक्या देशात भारतभूमीपासून दूर आपण आहोत ही कल्पनाच त्यांना असह्य झाली होती. संध्याकाळी न जेवताच अंथरुणावर ते गेले. परंतु प्रतिदिनी वाचल्याविना निद्रा त्यांना येत नव्हती. आज ते निराश होते. आपल्या शब्दातून अग्निबाण जरी बाहेर पडत असले तरी कोमल कातर भावनाही मनात होत्याच. त्या टाकता येत नव्हत्या.
नुकतंच मॅजिनीचा अनुवाद नाशिकला प्रकाशित झाला होता आणि हातोहात त्याच्या 2000 प्रती विकल्या गेल्या होत्या आणि दुसऱ्या आवृत्तीची जाहिरात प्रकाशित होताच सरकारने त्यावर बंदी आणली होती. बंदी आणल्याने एक घडलं की तरुणांनी तो ग्रंथ घरी लपवून ठेवला आणि त्यातले उतारे पाठ करून एकमेकांना ऐकवत होते. 1857च्या क्रांती समराला पुढच्या वर्षीच 50 वर्ष होणार होती. या निमित्ताने त्यावर लिहायला हवं असं त्यांना वाटलं आणि त्यावर विचार करता करता मध्यरात्री त्यांना झोप लागली. झोपण्यापूर्वी त्यांनी भारतमातेला नमस्कार केला. हे माते, आमचा उत्साह, आमची प्रतिज्ञा, आमचे शब्द सत्य होतील असा आशीर्वाद दे. तुझ्या विना अन्य कशाचं स्मरणही मनात येत नाही. तुझं वाचूनी जनन ते मरण, असंच वाटत राहतं. हा देह तुझ्या स्वातंत्र्यात कामी येवो एवढीच प्रार्थना. मध्यरात्री केव्हा तरी त्यांना झोप लागली आणि केव्हा तरी अचानक जाग आली. कुणीतरी त्यांच्या मस्तकावर हात फिरवत होतं. तो कुण्या स्त्रीचा स्नेहल स्पर्श होता. दाट निद्रेने नेत्र उघडत नव्हते. मन जागृत होते. माई तर नव्हत्या, येसू वहिनीही नव्हती. मग कुणाचा हा स्नेहल स्पर्श? त्यांनी त्याच निद्रावस्थेत विचारलं. हे स्नेहमयी, तू आहेस तरी कोण? तू ओळख वत्सा. वत्सा म्हटलंस म्हणजे तू माझी माता आहेस. 14व्या वर्षानंतर तू आम्हाला आत्ता भेटायला आलीस. कधीच माझं स्मरण झालं नाही तुला. मी भारत माता. तुझ्या आईच्या निधनानंतर मीच तुझी माता झाले. अनेक रूपात तुला दर्शन दिलं. कधीही तू मला ओळखलं नाहीस. मी तुझ्याच मनात होते. म्हटलं आज जावंच तुला भेटायला. कसा आहेस वत्सा? प्रश्न आमचा नाही माते, प्रश्न आहे तुझा. आमच्या समोर तू दिसतेस ती कशी? अगतिक हिमालयाचा झळझळता मुकुट आज ब्रिटिशांकडे आहे. पूर्व पश्चिम हाताना बांधलेले बाजूबंद आज त्यांच्याकडे आहेत. मध्य देशाची मेखला त्यांच्याकडे आहे. तुझ्या चरणात असलेले सुवर्ण नुपूर आज शृंखलांनी बद्ध आहेत. तुझ्या शरीरावर जागोजागी घाव आहेत, त्यातून रक्त आलेलं आहे. हे आम्हाला पाहवत नाही माते. तुझ्या नेत्रातले अगतिक भाव जाणवून आम्ही स्वस्थ आहोत याची व्यथा सतत मनात आहे. वत्सा, तुझी व्याकुलता, अस्वस्थता कळते आहे. तुझ्यासारखे माझ्यावर अनन्य प्रेम करणारे पुत्र माझ्याजवळ आहेत ना, मग मला चिंता नाही. परंतु प्रश्न पडतो माते, शंखध्वनी कोणी करायचा? सेनापती पद कोणाला द्यायचं? सारथ्य करणाऱ्या श्रीकृष्णाने अर्जुनाला संभ्रमित झाल्यावर म्हटलं, मी आहे ना, माझ्यावर विश्वास ठेव. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. माते, तो श्रीकृष्ण कुठं आहे? पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची ग्वाही देणारा. सांग माते, सांग, तो आहे तरी कुठे? न्याय, स्वातंत्र्य, धर्म यांची ग्वाही देणारा, दृष्टांचं निर्दालन करणारा. कदाचित तुझ्या रूपातही तो असू शकतो. माझ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करणाऱ्या प्रत्येकात तो असू शकतो. तुला जागवणाऱ्या, चेतना देणाऱ्या रूपातही श्रीकृष्ण आहेस. तू स्वतःही श्रीकृष्ण आहेस. मनात कसलेही विकल्प आणू नकोस. हाती घेतलेल्या कार्यात यश अपयश धरू नकोस. कार्यरत राहा वत्सा, कार्यरत राहा. तात्यांना जाग आली. तू स्वतःही श्रीकृष्ण आहेस ह्या वाक्याने आणि मस्तकावर ठेवलेल्या स्नेहमयी हस्तस्पर्शाने ते प्रसन्न झाले. आपण विज्ञाननिष्ठ, ज्ञानातून विज्ञानाकडे जाणारे किंवा ज्ञान विज्ञान एकत्रच पाहणारे, परंतु त्या पलीकडेही असलेली प्रज्ञा ही प्रतिष्ठित होऊन एका अनन्यभूत मार्गावर घेऊन जाते याचा त्यांना प्रत्यय आला. ते सुखावले.
आज नीतीसेन द्वारकादास यांच्या टिळक हाऊसमध्ये सर्वांनी एकत्र यायचं ठरलं होतं. त्याप्रमाणे ते गेले तेव्हा त्यांच्या पूर्वीच अभिनव भारतचे 20 सदस्य तिथे उपस्थित होते. यांनी 1857 ह्या समारोहाचं अध्यक्षस्थान तात्यांना दिलं. अनेकांनी सांप्रत देशस्थितीवर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणासाठी तात्या उभे राहिले तेव्हा त्यांना सौभाग्यलंकारविहीन भारत माता आणि कर्मरत रहा हा संदेश देणारा श्रीकृष्ण आठवला. मनोमन त्यांनी दोघांना नमस्कार केला आणि ते म्हणाले, आमच्या भारतीय बंधूंनो, देशाला स्वातंत्र्य देण्याच्या कल्पनेने एकत्र आलेल्या आमच्या सहकाऱ्यांनो, 1857 पूर्वी इंग्रज भारतात आले होते. त्यानंतर भारतावर त्यांनी अधिराज्य सुरू करून आज 50 वर्ष होत आहेत. त्यांच्या अहमनी भारतीय समाज दुखावला आहे. तसंच त्यांच्या जुलमी राजवटीमुळे समाज त्रस्त झाला आहे. आपलं कर्तव्य आहे आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं. आपण खरे मातृभक्त असू तर हे कार्य हाती घेऊन तडीस नेण्याचा प्रयत्न करूया. आपण हा कार्यक्रम पुढच्या वर्षी भव्य प्रमाणात करूया, परंतु त्यापूर्वी देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित झालेल्यांना आदरांजली वाहूया. आज आपला देश ज्या स्थितीत आहे त्या स्थितीतून बाहेर पडल्यावर अभिनव भारत ही संकल्पना साकार करता येईल, ज्याचा आमचा आलेख तयार आहे. आदरांजली वाहण्यासाठी सर्वजण उभे राहणार. तोच पंडित श्यामजी कृष्ण वर्मा उठून उभे राहिले. म्हणाले, आदरांजलीनंतर हा कार्यक्रम संपेल तरीही पुढच्या वर्षी हा कार्यक्रम अधिक चांगला होईल यात आम्हाला संदेह नाही. कारण अत्यंत निष्ठापूर्वक, योजनाबद्ध, शिस्तप्रिय, उत्तम लेखक, कवी आणि भारतीय स्वातंत्र्याचा पूजक सावरकरांसारखा आमच्या दृष्टीपथात आला नाही. आम्ही त्यांच्याकडून अनेक अपेक्षा बाळगतो आणि त्या पूर्णत्वाला जातीलच हा विश्वास बाळगतो. कार्यक्रम संपल्यावर सुब्रमण्यम म्हणाले, वर्माजी म्हणाले ते पूर्णतः सत्य आहे. त्यांच्याशी नुसता हात मिळवला तरी शरीरात चैतन्याची लहर उत्पन्न होते. सामान्य नव्हे, असामान्य माणसंही त्यांच्या असीम ध्येयाने प्रेरित होतात. खरं आहे, शुक्ल म्हणाले. सिकंदर हयात खान पुढे म्हणाले, मला तर हे अद्वितीय व्यक्तिमत्व वाटतं. बॅरिस्टर असाफ अलींनी मान डोलावून त्यांच्या विधानाला पुष्टी दिली. तेव्हा तात्या म्हणाले, आज आमचा जन्मदिवस नाही कौतुक करायला. आमच्या वाढदिवशी बाबा आणि वहिनी आम्हाला एकही काम करू देत नसत. पंचारतीने ओवाळत आणि आमची प्रिय पुरणपोळी खायला देत. आज आपण जमलो आहोत ते राष्ट्राचा स्वातंत्र्य दिन कधी साजरा करता येईल याच्या तयारीसाठी. म्हणूनच आम्ही इंडियन सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा देण्यासाठी आलो होतो. आपल्या पित्याप्रमाणे ज्येष्ठपद ब्रिटिशांच्या राज्यात मिळेलच ही आशा धरून आलो होतो. परंतु अभिनव भारत, सशस्त्र क्रांती ह्या 2 गोष्टींनी आम्ही प्रभावित होऊन केवळ राष्ट्रभक्तच झालो हा अभिमान सावरकरांनी दिला, असं न्यायाधीश फडके यांचे पुत्र म्हणाले. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवल्या. आमच्या मते भारताला स्वतःच्या बळावरच राज्यक्रांती घडवावी लागेल. लोकांच्या कडेवर बसून चालता येण्याचं शिक्षण मिळणार नाही. स्वतः कर्तबगारीने अन्न मिळवायचं, लाचारीनं नाही. परमेश्वराने तुला भारतभूमीसारखी शेती दिली आहे. गंगा, यमुना, गोदावरीसारख्या अनेक नद्या दिल्यात. कष्ट करशील तर सोनं पिकेल, पण दुसऱ्याचा नांगर फिरला तर प्लेग पिकेल, दुष्काळ पिकेल. मातृभूमीचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काही गोष्टी आम्ही मनाशी आखल्या आहेत, त्या स्पष्ट करतो. तात्या स्पष्ट आणि आव्हानात्मक बोलत होते. प्रत्येकजण मनपूर्वक ते ऐकत होता. किंचितही आवाज तिथे तात्यांशिवाय नव्हता. तात्या धीरगंभीर आवाजात बोलत होते. त्यांचा आवाज निनादत होता. ते म्हणाले, मौन राहून, गुप्त संघटना कार्य करून किंवा गनिमी काव्याने लढायला आता आमची तरी तयारी नाही. मातृभूमीचं स्वातंत्र्य युद्ध करायचं झाल्यास फळाची अपेक्षा न करताच प्रकट युद्ध करणं आवश्यक आहे. स्वदेशीवर भर देत परदेशीवर बहिष्कार घालण्यासाठी स्वयंसेवक निर्माण करायला हवेत. मुख्य म्हणजे शस्त्राविना युद्ध हे धोरण इतरांचं असू शकतं, आमचं नाही. शस्त्र निर्माण करणं ही आजची खरी गरज आहे. शस्त्र निर्मिती करून ती प्रथम भारतात आणि इतर देशातही एकत्र करावी लागतील. आपल्याला 1-2 बॉम्ब किंवा स्फोटके जमवून काही होणार नाही.
स्फोटकांचे लहान लहान कारखाने तयार करायला हवेत. शिवाय परदेशातून शस्त्र जमा करून आपल्या भारतात गुप्तपणे पाठवायला हवीत. कधी प्रत्यक्ष तर कधी छुप्या मार्गाचा अवलंब करता येईल. आज देशात पंजाब जागृत झाला आहे. हरनाम सिंग, हरदयाळ यांच्यासारखे कार्यकर्ते स्वतःच्या संघटना तयार करीत आहेत. सत्येंद्रनाथ बोस यासारखी कितीतरी मंडळी स्वातंत्र्यासाठी कार्य करू लागलीत. हा एक शुभ संकेत आहे, जागृतीचा आणि स्वातंत्र्याचा उच्चकाल होऊ लागल्याचा. महाराष्ट्रातून टिळक, परांजपे, आमचे ज्येष्ठ बंधू आणि कनिष्ठ बंधू बाळही या कार्यात उतरले आहेत. अद्याप संपूर्ण भारत जागृत व्हायला विलंब लावायचा नसेल तर प्रत्यक्ष कार्याला सुरुवात करताना पहिली फळी संपली तरी दुसरी फळी तुमच्या मागोमाग येईल याची दक्षता घ्या. युद्धात एकच सेनापती असून चालत नाही, तर एक सेनापतीची योजनाबद्ध फळी करूनच शंखध्वनी करून युद्ध आरंभ करावा असं आम्हाला वाटतं. हो, अगदी योग्य तेच बोललात सावरकर. सर्वांच्याच मुखातून एकच वाक्य निघालं. तसं तात्या पुन्हा म्हणाले, महाराष्ट्रात क्रांतीच्या दिशेने जाणारी जी वृत्तपत्र आहेत त्यात आम्ही इथलं वृत्त तर देऊच, त्याहून अधिक यज्ञ सुरू करण्यासाठी संविधा म्हणून लेख लिहून स्वतःला सिद्ध करू. तुम्ही पण तेच करावं ही मनापासून इच्छा आहे. एकदा निघालोय ना त्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या मार्गाकडे तर परतीचे दोर कापून टाकावेत. म्हणा आमच्यासह, वंदे मातरम, जय भारत, जय हिंदुस्तान. सभेतून जाताना प्रत्येक जण भारावलेला होता. तात्यांची वाक्ये त्यांच्या हृदयावर कोरली गेली होती. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी आपण मार्गस्थ होत असताना आपला शत्रू बलाढ्य आहे, सामर्थ्य संपन्न आहे. त्याच्याशी लढा देताना सर्वस्वाचा, घरादाराचा, सुखसंपत्तीचा, प्रीतीचा, नाव लौकिकाचा त्याग करावा लागेल. वेळ प्रसंगी प्राणाचाही त्याग करण्याची सिद्धता क्रांतिकारकाने ठेवली पाहिजे. जणू मंत्रघोष त्यांच्या मनात चालू होता. सभेहून परतताना तात्यांच्या मनात आलं, संपूर्ण भारतात क्रांतीचं स्फुल्लिंग चेतवण्यासाठी 1857चं स्वातंत्र्य समर लिहायला हवं. आणि मग त्याने आपली पावलं इंडिया ऑफिसकडे वळवली. ब्रिटिश दप्तरातली कागदपत्र, प्रकाशित पुस्तकं त्यांना हवी होती. आणि योगायोगाने त्यात प्रचंड साहित्य होतं. इंग्रज भारतात किंवा इतरत्र गेल्यापूर्वीचा आणि नंतरचा संपूर्ण इतिहास त्यांनी त्यांच्या पद्धतीने किंवा बाजूने लिहिला होता. त्यांनी त्याची टिपणं काढायला सुरुवात केली आणि भारतीय मानसिकता, ब्रिटिशांची व्यवहार कुशलता आणि चातुर्य ह्या गोष्टी लक्षात घेताना ब्रिटिशांची सुसूत्रता आणि संघटित एकता लक्षात आली. आणि त्याचवेळी भारतीयांनी संघटित न राहण्याचा, फितूर होण्याचा मूर्खपणा जरी दाखवला तरी एकेकट्याने लढूनही त्यांनी समाजात प्रचंड जागृती केली. हे नाकारता येत नव्हतं. त्यांच्यापासून सुरू झालेलं हे स्वातंत्र्य समर आता बुद्धीने, संघटितरित्या आणि आयोजनपूर्वक होतं. सगर राजा 60,000 प्रजा घेऊन जेव्हा हिमालयातली गंगा उत्तर प्रदेशात आणावी म्हणून गेला तेव्हा स्थिती, सामर्थ्य यांचं ज्ञान नव्हतं. परंतु 8व्या पिढीतला भगीरथ जेव्हा गंगा आणायला निघाला तेव्हा उत्तर प्रदेशातल्या मार्गाचं अवलोकन, जणू ऋषींचं मार्गदर्शन आणि 7 पिढ्यांना येणारे अनुभव हे त्यांच्या गाठीशी होते. आजची पिढी भगीरथाची आहे हे वाक्य मनात ठसलं. आता माघार नाही, संघटितरित्या आव्हान त्यांनी मनोमन स्वीकारलं आणि ते भराभर टिपणं काढू लागले. आता त्यांना क्षणही वाया घालवायचा नव्हता. संध्याकाळ झाली तसं ते टेम्स नदीच्या किनाऱ्यावर हातात पुस्तकांचा गठ्ठा घेऊन गेले. स्वच्छ अशा त्या नदीत आकाशाचं विविध रंगी प्रतिबिंब पडलं होतं. त्यांना गोदावरीची आठवण झाली. ते मनाने नाशिकला अभिनव भारतच्या कार्यालयात शिरले. त्यांचं मन भरून आलं. ते मनाच्या गतीने नाशिकच्या घरात पोहोचले आणि अतिशय आनंदाने हाक मारली, बाबा आम्ही आलोत. मी विनायक दामोदर आणि वहिनी तुमचा तात्या भाऊजी. आणि बाळ कुठे आहे? लपलेत बालपणात लपतात तसे. आणि माई? प्रभाकरसह माई त्यांना माझघरातून येताना दिसली. त्यांचं मन आनंदानं भरून आलं. माई, प्रभाकर कसा आहे? ते मनोमन म्हणाले.
संध्याकाळ शीघ्र गतीने गडद झाली होती. पावलाखाली अंधार होता, परंतु मन मात्र प्रकाशात आनंदात धावत होतं, क्षितिजा पलीकडे असलेल्या मातृभूमीकडे. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.